रामकृष्ण रे माऊली. माऊली कुठून आले आपण? आम्ही कल्याणवरून आलो माऊली. ही परतीची वारी तुमची पहिलीच वारी का? हा, पहिलीच वारी माऊली. मग काय या वारीचा अनुभव तुमचा? वारीचा अनुभव असा, वारी हा सुख सोला स्वर्गी नाही. या सोल्याचा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आई वडिलांची थोर पुण्याई लागते तेव्हा हा सोल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. या वारीचा अनुभव स्वर्गात सुद्धा नाही. या वारीमध्ये चालताना तुम्हाला असं काय त्रास जाणवला का? नाही, काहीच नाही. खूप आनंद आहे. ही ऊर्जा येते कुठून तुमच्या? तुम्ही वारीत तुम्हाला चालताना हा जो आहे त्रास जाणवत नाही, ही ऊर्जा तुमच्यामध्ये येते कुठून? संतांची भूमी आहे. वारी ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात आम्हाला ऊर्जा येते. आणि ज्यावेळेस तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होतं? आमच्या मनामध्ये असं आलं का सर्वांना देवा सुखी ठेव, आ सुख सोला असा आमच्या पायातून व आमच्या नामस्मरातून घडू द्या. हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली. तुम्ही आता काय करता सध्या? सध्या आहे आम्ही शेती करतो. झालं तुम्हाला ते घरून निघून? आम्ही 3 तारखेला निघालो आहे घरून. कल्याण ते देऊ ते पंढरपूर, पंढरपूर ते देऊ असा प्रवास आमचा आहे. 1.5 महिना झाला आम्हाला. ह्या वारीमुळे तुम्हाला काय यावर्षी काय नवीन काय शिकायला मिळालं का? नवीन शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. आनंद मिळाला. माऊलींचा गजर, तुकोबांचा गजर, रथात सेवा मिळाली. तर सेवा मिळाली? हां, सेवेचा लाभ मिळाला. आणि ही तुमची किती वारी आता? परतीची वारी पहिलीच आहे. तशा भरपूर वाऱ्या झाल्या. देऊ ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, परतीची पहिलीच वारी आहे. तुम्हाला वारीची आवड कधी लागली आणि कशी काय लागली? वारीची आवड अशी का, आमचे काका वारकरी होते, त्यांच्यासोबत पंढरपूरला यायचो. 4थीला असताना मी पायवारी सुरू केली, आळंदी ते पंढरपूर. त्यानंतर आमचे भाऊ सुखदेव भाऊ यांच्यासोबत देहू ते पंढरपूर प्रवास 2 वर्ष झाले करतो. माऊली, मला तुमचं ना पूर्ण नाव सांगा आणि त्यानंतर आताचे जे तरुण आहेत त्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्या? कारण तुम्ही यंग आहात, तरुण आहात, म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारतो. आणि त्यानंतर जे आताची वारी तर 2 दिवसात आता होऊन जाईल पूर्ण, पण पुढच्या वर्षी जे वारीला येतील त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? जे पहिली वारी ज्यांची असेल त्यांच्यासाठी. रोशन आत्माराम पाटील, वडवली गाव. तरुण मुलांनी वारी करणं हा संतांचा मार्ग आहे. त्यावेळी वारीसाठी येवा. संगत ही संतांची लाभावा. संतांची संगती वैष्णवांचा मेला. संतांच्या संगती नामस्मरण करणं व पंढरीची वाट ही तरुण वयात करायची. म्हातारपणी आपल्याला होणार नाही. या वयात होईल तेवढं करायचं वारी. तरुण मुलांनी जे वाईट मुलांच्या संगती जाण्यापेक्षा पंढरीची वारीत येवा. त्यांच्या संगती वैष्णवांचा मेला व तुमचं जीवन फल लाभेल.